तर काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी मला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला होता. मात्र तो इशारा नेमका कुणासाठी होता यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. यावरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. तर एकनाथ शिंदेंनी देखील अजित पवारांच्या या प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर दिलंय. बघूयात. एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा, आणि ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का. मी आल्यापासून मुद्दाम तराक्कांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो. त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते, मी पण त्यांच्याशी बोलत होतो. परंतु हे सगळं करत असताना मी तर माझ्या मनाला सांगतो, ए बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे, आणि तो प्रयत्न आम्ही करतो. कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको. त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही. आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका. आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही. आणि मगाशी अजित दादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीचं आहे. आणि मगाशी अजित दादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीचं आहे.